का गॅसचं बुक का येऊन जाते पण? अरे त्याला कंप्लीट करते ना. अरे हा, त्या दिवशी ते गॅसचा प्रॉब्लेम होत होता ना, त्या पायपाने गॅस चढत नव्हती वरती आता पण नाही सिलेंडर चढत. वरून. हा, आता पण नाही चढत ना? 20 मिनिटं येतो. येतो त्यांचा माणूस चेक करायला. येणारच नाही वाफ येईल. पर वो प्रॉब्लम क्या हुआ था क्या हुआ स्टार्टिंग था में? इसमें? वो तुम आपने कुछ किया ना उसमें ये? हाँ वो थोड़ा था, रिंग का था ना, रिंग में नहीं बैठता ना, थोड़ा अंगुली डाल के ऐसे करके रेगुलेटर को बैठाना। तो अभी बराबर अच्छा, करके अच्छा। जा बाबा. पर मेरे को डर लग रहा है. अभी तो कुछ प्रॉब्लम नहीं आएगा ना उसमें? नहीं नहीं। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला नेहमीसारखं. मी आत्ता उठलोय, वाजलेत 8. तर ते पण मम्मीचा कॉल आला त्याच्यानंतर उठलोय, नाहीतर अजून वेळ झोपलो असतो, कारण मी लेट झोपलो होतो काल रात्री. कालच्या ब्लॉगची एडिटिंग एवढी लांबडी होती ना, अक्षरशः वैताग आला होता, म्हणून मी रात्री 2-3ला झोपलो. तर म्हणून मम्मीचा कॉल आला नसता तर मी अजून झोपलो असतो. तर मम्मीचा कॉल आलेला, मम्मी बोलली की वॉशिंग मशीनमध्ये मी जाताना कपडे टाकून गेले, फक्त तो वॉशिंग मशीन ऑन कर आणि पाईप मोरे टाक पाण्याचा आणि धुवून झाल्यावरती कपडे ऑफ कर, बस एवढंच कर, बाकी काहीच करू नको. तर फिलहाल तर आज पूर्ण दिवस मी घरीच आहे ना, तर मम्मीने सांगितलं की हे कर बस. चलो भाई, पहिलं हे पाईप टाकू, नाहीतर ना, तुम्ही बघितलं असेल तर गेले जे व्लॉग होते ना माझे, त्याच्यामध्ये एका व्लॉगमध्ये ना पाणी भरलं होतं माहिती आहे ना, या पाईपामुळे. मी पाईप आतमध्ये टाकायला विसरलो होतो. ये गलती दोबारा नहीं होगी. पाईप टाकला. अभी नळ तो हा नळ चालू करू. ऑन. झालं. कमीत कमी 1 तास तरी लागेल कपडे धुवायला, कारण हे सगळा प्रोसेस होता ना म्हणून. तर कपडे तर धुत राहतील, आपण आंघोळीला जाऊ. आंघोळ करून फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे? मी मस्तपैकी फ्रेश झालोय, आता बसलोय नाश्ता करायला. मटकीची भाजी आणि चपाती नाश्ता करू. हे बघा, मम्मीने कुठून आणलेली चटणी पण रेडी झालेली आहे बघा. ज्या चटणीसाठी 2 पिशवी चटणी आहेत, ज्या चटणीसाठी गेले 3 दिवस मेहनत करत होते मम्मी आणि मी, तर ती चटणी मम्मीने काल कुठून आणली बघा. मस्तपैकी दोन्ही मिक्स केलेले आहेत, म्हणजे तिखट आणि ती साधीवाली मिरची होती त्यामध्ये दोन्ही मिक्स केलेले चटणी बनवून मस्तपैकी आणली मम्मीने. अशी ढाकून ठेवली आहे, नंतर डब्यात टाकून ठेवायची तिला. मशीन पण बंद झाली वाटतं. हां बंद झाली. झाले कपडे धुवून, ऑटोमॅटिक बंद होती, तिला काय करायची गरज नाही, फक्त हे बटन बंद करू. मी आता नाश्ता केला आणि वॉशरूमला जाऊन आलो. तर ना भाई, वॉशरूमला गेलो आणि नंतर बाहेर आलो ना, तर एवढी आग होत होती ना कालच्या मिरच्यांची, एवढी खाल्ली मिरची ना, तर एवढी आग होत होती ना मला. मी बोललो होतो कालच्या ब्लॉगमध्ये, कालच्या चॅलेंजिंग ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की मला आत्ता नाही माहिती पडणार, उद्या सकाळी माहिती पडणार. ते आता माहिती पडतंय मला, आणि पोटात पण अजून पण मला थोडी आग होते नाही का. तर फिलहाल थोडं रेस्ट करतो मी आता, आणि मम्मी आल्यावरच उठतो, कारण माझी तब्येत मला थोडी बरोबर नाही वाटत आहे माहिती का. मम्मी बघा आत्ताच घरी आली आहे आणि लगेच बाहेर चालली. का गॅसचं बुक का येऊन जाते पण? अरे त्याला कंप्लीट करते ना. अरे हा, त्या दिवशी ते गॅसचा प्रॉब्लेम होत होता ना, त्या पायपाने गॅस चढत नव्हती वरती आता पण नाही सिलेंडर चढत. वरून. हा, आता पण नाही चढत ना, म्हणून मम्मी चालली बुक घेऊन ते कंप्लेंट करायला. मम्मी गेली कंप्लेंट करायला त्या ऑफिसमध्ये. आल्या गेली, थोडा पण बसली वगैरे नाही, पाणी नाही पिलं, डायरेक्ट गॅसची बुक घेतली गेली. ऍक्च्युली ना त्या गॅसचा प्रॉब्लेमच असा आहे आमच्या, झालाय आता 1 हफ्ता झाला असेल तसं होतंय नाही का. ते मीच बघितलं आणि मम्मीला सांगितलं, त्याच्या अगोदर नव्हतं होत. मी गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की गॅस चालू होत नव्हती पाणी गरम करायला, तर तेव्हापासूनच ते होतंय तसं. तर बघू त्यांचा माणूस येतोय का नाही गॅस बघायला. ते पाईपलाईन मधून गॅस नाही जात आहे ना वरती, पास नाही होत आहे त्या शेगडीपर्यंत सिलेंडर मधून. तर म्हणून
बघू कधी येतोय काय येतोय. आता मम्मी आल्यावरच माहिती पडेल कसं काय काय बोलणं झालं ते. मम्मी सॉरी 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 सॉरी. मम्मी बघा परत आली आहे ऑफिसमधून जाऊन भारत गॅसच्या. मम्मा काय बोलले येतोय 20 मिनिटं येतो. येतोय त्यांचा माणूस चेक करायला. येणारच नाही वाफ येईल. त्याच्यामुळे सगळं लावलं ते येणार नाही. म्हणून मम्मीने ना मुद्दाम आत्ता चाय नाही बनवली आहे. म्हणजे कसं त्या गॅसचा प्रॉब्लेम कसा होतो, सकाळी एकदा मम्मी बंद करून गेली ना, मग संध्याकाळी येऊन चालू केली ना गॅस तर चालू नाही होत. तर मग मम्मीने बोलले की त्यालाच चालू करू दे गॅस येऊन, मग त्याला कळेल की गॅस चालू का नाही होत, मग प्रॉब्लेम समजेल ना त्याला. म्हणून मम्मीने अजूनपर्यंत चाय नाही बनवली. माहिती आहे का, कलिंगड खाते मम्मी. अम्मा सॉरी कलिंगड पडलं थोडंसं तिकडं माझ्याकडून. बघा ते दादा आलेत आता सिलेंडर रिपेअर करणारे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहेत ते बघणारे. वो ना 1 हफ्ते से हो रहा है वैसा. अभी मैं बंद करके जाएगी ना सुबह, तो शाम को चालू करके नहीं होता है चालू, वापस निकाल के बंद लगाना पड़ता है मेरे को. और फिर ऐसा आवाज आता है उसका. तो ऐसा आवाज आए तो फटाक से बोलने का. हाँ ये आवाज आ रहा है. हाँ आवाज उससे आ आए रहा है. तो 4-5 दिन वेट नहीं करने को. अरे मैं बोला इतना अब भी लिया इधर से रेगुलेटर नवा दिया है लोग ने. रेगुलेटर नहीं, कभी कभार बाटले में भी इशू हो जाता है, रेगुलेटर में हो जाता है. वो तो देखने पे मालूम गिरता है ना किस में नहीं. एक्चुअली वो पाइप से गैस चढ़ता नहीं है लगता है शेगड़ी तक, इसलिए वो ऐसा और होता है. पाइप भी है लोग ने सब नवा ही दिए, सब नवा दिए. हाँ झालं. झालं ना. अभी अभी बंद करके सुबह जाएगी ना, शाम को नहीं होता है चालू. हो जाएगा. पर वो प्रॉब्लम क्या हुआ था उसमें. तो वो था, एक बार चालू करो इसको, आप अपने हिसाब से करो. पहले अरे बंद पर करो और रेगुलेटर को चालू बंद हुआ. करो. बंद करो. हाँ. अब नहीं टाइम लगता है उसको. अभी रखेगी ना थोड़ा टाइम तो नहीं, आप निकाल के चालू करो. हाँ रेगुलेटर को निकाल दो, वापस लगा दो. अच्छा रेगुलेटर को ये पूरा निकालो आप. हाँ बंद करते आणि ते काढ. आराम ऑन लगाओ. हाँ? ऑन करेंगे थोड़ी बहुत आवाज तो आएगा ना. हाँ झाली. झाली पण पर उसमें मुझे प्रॉब्लम- प्रॉब्लम है. सुबह सुबह में जाती ना. सही से नहीं बैठ. पर वो प्रॉब्लम क्या हुआ था क्या हुआ था स्टार्टिंग में, इसमें? वो तुम आपने कुछ किया ना उसमें ये. हाँ वो थोड़ा था, रिंग का था ना, रिंग में नहीं बैठता ना, थोड़ा अंगुली डाल के ऐसे करके रेगुलेटर को बैठाना. तो अभी बराबर अच्छा, करके अच्छा. जाओ अपन. बराबर है. मेरे को डर लग रहा है. अभी तो कुछ प्रॉब्लम नहीं आएगा ना उसमें. नहीं नहीं, बटन टाइट क्यों हो जाता है? वो बटन टाइट किधर, वो पूरा प्रॉपर नहीं लगता है ना, तब वो बटन टाइट रहता है. लेकिन पूरा ये गैस थोड़ा ऊपर- गैस अच्छा नहीं लगता है तो जलता है कैसा? हाँ तो वही तो, बटन टाइट है तो पूरा बटन से ही तो आता है. बटन का और सिलेंडर का नोब और बटन का नोब दोनों टच होता है ना, तभी गैस बाहर आता है. दादांनी बघा माझं चॅनल घेतलंय, म्हणजे बोलले तो आपका चॅनल बताओ ये वो. थँक्यू सो मच. फायनली गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला है ना मम्मा. आता पटकन चालू होती ना. बघूया आता. तो अभी चाय बनाओ, तब तक मैं लाया बिस्किट. आता तो उद्या कळेल ना. बिस्किट साठी पैसे दे, बिस्किट आणू आपण. जा 5 रुपये चाल तुला माझे उपास आहे. अरे हा लवकर सोमवार. हे घे तुला 5 रुपये. जा. अरे पण मला बोरबॉन खायची. आता चाय नाश्ता करू. बरं झालं ना. बोरबॉन बिस्किट, कोरी चाय. मम्मी चाय पिते फक्त आणि कलिंगड खाते, कारण मम्मीचा उपवास आहे म्हणून. अरे पप्पा परवाच कंप्लेंट देत होते ना, ते बोलते नको देऊया, गॅसवाल्याचा चार्ज आहे, पैसे नाही दादा दिया, हे 10,000 झाले आणि ते त्यामुळं म्हणून आतमध्ये जाऊन कधी पण कंप्लेंट द्यायची. बुक घ्यायचं, आतमध्ये जाऊन कंप्लेंट द्यायची. बोलायचं चेंबूरवरून इथं ट्रान्सफर केलं आहे आम्ही गॅस, तुम्हीच रेग्युलेटर लावून दिलं आहे आणि ते रेग्युलेटर आता खालून बंद केलं, परत चालू होत नाही गॅस, तुम्ही येऊन लगेच बघून जावा. अच्छा अशी बोलली म्हणून ते अशी आलं. बोलली. आणि त्यांनी जो नंबर परवा दिवशी दिलाय पप्पाला लिहून, मेकॅनिकचा नंबर आहे, मेकॅनिकच्या नंबरवरती फोन करा. तसा जर आपण फोन करून बोललो असतं ना तर त्यांनी चार्ज घेतला. त्याने चार्ज घेतला असता. आता 1 रुपये पण नाही घेतला ना त्याने. 1 रुपया पण नाही घेतला. चांगली गोष्ट आहे. इथं हाय मम्मी बरणी. हा काढ ना. हळूच नाही तर दोन्ही आता निघणार ती. ते वर काढ आणि नंतर काढ वर नाही. थांब काढतो.
मम्मीने बघा मला माळ्यावरती चढवून तिकडे टेबल लावून चढवून तिथून ना हे काढून घेतलं हे चिनी मातीची बरणी. मग काय काढलंय? अरे ती मसाला चांगला राहतो वर्षभर, त्यासाठी ती बरणी जिने मातीची बरणी मी चांगलं राहतो. मग आता लगेच ठेवणार आहे? नाही घासून बिसून ठेवणार, सुकट ठेवणार, उद्या ठेवणार मसाला. हा तसं तर मम्मी बरोबर बोलली, ह्याच्यात मसाला चांगला राहतो. आणि ऑलमोस्ट मी मार्केटमध्ये बघतो ना तर ह्याच्यातच मसाला ठेवतात आणि घरात पण ह्याच्यातच ठेवतात गावाला मोस्टली. आता हे आतमधून घाण झालंय, धुवायला लागणार. घाण नाही झालं तरी पण धुवायचं. हा मग ते कोळी बिळीचे म्हणून ते धुवायला लागणार ना. मम्मीने बघा हे मातीचं मडकं आहे ना ते धुवून ठेवलंय मस्तपैकी पालतं करून. आता याला 1-2 दिवस लागतील आहे ना मग सुकायला, कारण पूर्ण उद्या सुकल. कारण पूर्ण सुकल्यानंतर मिरच्या टाकायच्या त्याच्यात, म्हणजे आता कसं चटणी बोलला, टाकायची. सुकवून पुसून व्यवस्थित करून ठेवायची चटणी, मग चांगली झाली चटणी. फिलहाल काय बनवते आता? आता आता चवळीची भाजी, थांब थांब. हे बघ चवळीची भाजी, चपाती बनवली, बाकरी, डाळ बनवली. ओके ओके. डाळ कुठली बनवली? तुरीची डाळ बनवली, शेंगा टाकून चटणी काढूया. चल हा. चटणी थोडी काढूया सकाळच्याला. मिरची खूप तिखट आहे मम्मा. बघूया किती खावं, आतली तरी बनवून बघूया उद्या सकाळी. घे थोडीशी आपल्याला, कारण यातली सगळी मिरची सपलीच आहे, म्हणजे पावडर, मिरची पावडर. विकत आणा नको. तर जी बनवली आहे तीच आता मम्मी टाकते थोडीशी. कशी होती ती बघू, बोललो आपली बघूया. द्या रे सकाळी बनवणार ना हा हा. भाजी बिजी दे टाकून बघूया. गरम मसाला यार ना. अच्छा. मी आता जेवायला बसलोय. हे बघा चवळीची भाजी, ज्वारीची भाकरी ना मम्मी? ज्वारीची भाकरी. सकाळचाच भात आहे, कारण भात उरला होता खूप, तर मम्मीने बनवला नाही नवीन, तर बोलली हेच खाऊयात. आणि आत्ता डाळ बनवली मम्मी तुरीची. तर मम्मी तर थोड्या वेळाने जेवणार आहे, आणि पप्पा तर अजून आले नाहीत. आणि मला भूक लागली, तर मी जेवून घेतो भाई. मम्मी बघा माझ्यासोबतच आली जेवायला. मम्मीचा उपवास होता, मी 1 सेकंडसाठी विसरूनच गेलो आणि मी डायरेक्ट खाल्लं. मम्मा सॉरी. चालतं ना? जेवण निवेदाकडे जा. अच्छा देवाला निवेद दाखवलेलं ना, हा मग काही विषय नाही. अगं इथं काहीतरी झालं रे. दाखव. आता इकर मम्मा. मम्मीचे बघा सगळेच दात किडले. इकर. ब्रश नाही करत असेल म्हणून करते. कर तेव्हा दात किडले तुझे सगळे. हेरण केलंय. म्हातारी झाली मम्मी, म्हातारी झाली माझी मम्मी, म्हातारी झाली. शे सगळं दात किडलं, आता म्हातारे झाले. चल मम्मी बघा हातरून घालून झोपले, पण म्हणजे मोबाईल बघते. आणि पप्पा अजून आले नाहीयेत. पप्पाला लेट होणार आहे. मम्मीला फोन केला पप्पानी की पप्पाला लेट होणार आहे यायला. तर मी पण आता ब्लॉगच्या एडिटिंगला बसतो. ब्लॉग इथेच आपण एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.